नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो. बी भाग 3च्या पेपर क्रमांक 11साठी पुन्हा आपण कालच्या शनिवारच्या तासानंतर पुढची चर्चा आपण करतो आहे. वास्तविकरित्या तुम्हाला तुमच्यासाठी जे पुस्तक आहे ते दृष्टांत पाठ याच्यावरती आपण सातत्यानं का चर्चा करतो आहे, कारण एकच पुस्तक आपण घेऊन त्याच्यातला लिंक तुम्हाला राहावी याचा विचार करतो आहे. 8 नंबरच्या पेपरवर नंतर आपण पुढच्या आठवड्यात चर्चा एकंदरीत करणार आहे. तर निवडक दृष्टांत जे आहेत केशोबासांचे किंवा चक्रधर स्वामींनी सांगितलेले त्याच्यावरचं विवेचन साधारणपणे आपण बघायला लागलेलो आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे की 26वा जो दृष्टांत आहे सांस्कृतिक दृष्टांत आपण एकंदरीत बघायला लागलेलो आहे. ह्याच्या अगोदर आपण वाङ्मयीन दृष्टांत बघितलेले आहे. आता सांस्कृतिक दृष्टांतामध्ये मासळीचा दृष्टांत बघितला आहे, कुकडीचा दृष्टांत मागच्या तासाला बघितलेला आहे. आता दूरस्थ मातेचा दृष्टांत जो आहे तो बघायचा आहे. दृष्टांत म्हणजे सांगितलं की उदाहरण या अर्थानं किंवा दृष्टांत पाठ म्हणून आपण त्याचा विचार करतो आहे. वास्तविकरित्या ती लीळा असते आणि त्या लीळेमध्येच त्याचं वर्णन एकंदरीत असतं. तर दृष्टांत दूरस्थ मातेचा हे चक्रधर स्वामी नी सांगितलेला हा दृष्टांत आहे. सगळे दृष्टांत चक्रधर स्वामींच्या तोंडचे आहेत आणि मग सूत्र एक सांगून त्या सूत्राला पटवून देण्यासाठी उदाहरण दिले म्हणजे दृष्टांत दिला आहे आणि ते दृष्टांत सगळे एकत्रित करून मग केशोबासांनी स्वतंत्र केले आणि आपलं दृष्टांतिक त्याच्यावर निष्कर्ष पारमार्थिक निष्कर्ष सांगितला. असा दृष्टांतपाठ ग्रंथाची रचना केशोबासांनी त्यावेळेला 114 दृष्टांताची केलेली आहे. त्याच्यातले जवळजवळ 39 दृष्टांत या निवडक पुस्तकामध्ये आलेले आहेत आणि ते पुस्तक अभ्यासक्रमासाठी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. याच्यातून तुम्हाला यादवकालीन जीवनाचं चित्रण दिसणार आहे, यादवकालीन समाज व्यवस्था दिसणार आहे, यादवकालीन माणसाच्या अस्तित्वाच्या सगळ्या जाणीवा यादवांच्या काळातल्या तुम्हाला एकंदरीत दिसणार आहेत. आणि म्हणून हा दूरस्थ मातेचा दृष्टांत सांस्कृतिक काय सांगतो तर सूत्र त्याचं कसं आहे बघा. परमेश्वरू अर्थदानी, चक्रधर स्वामी ज्याला तळमळ आहे त्याला ज्ञान देतात, एवढाच दृष्टांत आहे. म्हणजे त्याचं सूत्र काय तर परमेश्वर कुणाला म्हटलेलं आहे तर ते चक्रधरांना म्हटलेलं आहे. तर चक्रधर स्वामी हे इतके आहेत की त्यांच्या मनात इतकी तळमळ आहे की त्याला ते ज्ञान देतात, ज्याला तळमळ आहे त्यालाच ज्ञान देतात असं आहे. मग त्यांनी त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण दिलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी तर त्याचं झाले, एक माता आपल्या बाळाला झोपून दळण करावयास घालते. त्यावेळी तिला पान्हा येतो आणि ती जाणते की मूल भुकेलं आहे आणि मग ती त्याला जवळ घेते आणि स्तनपान देते. असा दृष्टांत आहे. मग त्याला ज्याला त्याची गरज आहे किंवा ज्याला त्याच्याविषयीची ओढ आहे त्याला मदत करण्यासाठी चक्रधर स्वामी जसे तयार होतात तसं मातासुद्धा ज्या मुलाला भूक लागलेली आहे म्हटलं तर त्याला अन्न देण्यासाठी किंवा त्याला या ठिकाणी त्याचे पोट भरण्यासाठी ती तयार होते. याचं वर्णन आहे. म्हणजे साधे दृष्टांत आहेत. तर त्याच्यातला दृष्टांतिक काय आहे दृष्टांतिक तर परमेश्वर त्याप्रमाणे जो जशी आराधना करतो त्या भक्ताकडे तो आकर्षित होतो. त्या भक्ताची आर्त तळमळ परमेश्वर स्वतः त्या मातेसारखी पुरवतात आणि कोणाकडून तरी ती पुरवून घेतात. म्हणजे अक्षरशः याचं एक वेगळं चित्रण जे आहे ते इथं टप्प्याटप्प्यानं झालं आहे. भावार्थ त्याचा सांगायचा जर झाला तर दृष्टांत हा जो आहे तो चक्रधर स्वामींनी सिंगणापूर इथं चांगदेव भटाला निमित्त करून सांगितलेला आहे. म्हणजे आर्तता तळमळ असणाऱ्या मनुष्य दूर किती जरी असला तरी जिज्ञासेमुळं अवतारी पुरुष ती त्याची तळमळ पूर्ण करतात. अशीच तळमळ विद्यार्थी दशेमध्ये असावी असा हा त्याच्यातला भावार्थ आहे. म्हणजे खरोखर या पुस्तकाची रचना करताना त्याच्यात भावार्थसुद्धा टाकलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षरित्या केशोबासांनी जो दृष्टांतिक दिलेला आहे त्या दृष्टांताचा भावार्थ किंवा ॲक्च्युली ह्या दृष्टांताचा सगळा म्हणजे संपूर्ण जो दृष्टांत आहे त्याचा भावार्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न एकंदरीत केलेला आहे. म्हणजे कांडू म्हणजे कांडणे वगैरे, दळणे, आरती म्हणजे तळमळ, मोटका म्हणजे नेमका वगैरे असे त्या काळचे शब्द आहेत. वास्तविकरित्या आजसुद्धा यादव काळातले शब्द आहेत तसे दिसतात, पण त्याचा दुसरा अर्थ आपण जो काढलेला असतो तोच मराठीत रूढ झालेला असतो. एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून या अर्थानं त्याचा एक वेगळेपण आहे.
तर सांस्कृतिक दृष्टांत जे 3 आहेत ते आपण आता पाहिले. आता व्यावसायिक दृष्टिकोन तुम्ही अनुक्रमणिकेमध्ये बघत आहात तर वेगवेगळे दृष्टांत कसे आहेत. तर व्यावसायिक दृष्टांत व्यवसायाच्या दृष्टीनं त्याला एक भाग केलेले आहेत. तर त्याचा पहिला दृष्टांत तो फुटाणेकाराचा आहे. फुटाणेकार म्हणजे कोण आहे तर जीवापासून पुरुषू उठी तयाचे नेनो कोण सिद्धीने असं म्हटलं गेलेलं आहे. जो मनापासून एखाद्या कार्यात प्रवृत्त होतो त्याचे कार्य जे आहे ते आपोआप सिद्धीला जाते. काय साधा विचार आहे बघा. जो मनापासून एखादं कार्य करण्याचा प्रयत्न करतो ना त्याचं कार्य आपोआप सिद्धीला जातं असा सूत्र आहे. त्याच्यावर दृष्टांत काय दिला आहे तर त्याच्यावर दृष्टांत दिला आहे कुणी एक फुटाणे करणारा असतो. फुटाणे करणारा म्हणजे तुम्हाला माहिती आहेत की चणे असतात किंवा ज्या चण्यापासून फुटाणे बनवणारा असा कुणीतरी फुटाणे करणारा असतो. आणि तो चण्यांना पहिल्यांदा काय करतो माहिती आहे ओले करतो. ते चणे भिजल्यावर त्याला थोडंसं वाळवतो आणि नंतर मग वाळूत तो घालतो त्याला आणि अनेक प्रकारच्या वाळूत तो घालतो. त्यामुळं चण्यांचा कच्चेपणा कठीणपणा जो आहे तो निघून जातो आणि त्याचा दोष निघून जातो आणि स्वच्छ आणि मृदू असे गुण त्याच्यात येतात. मग ते गुळाबरोबर खायला योग्य होतात. म्हणजे ते जे चणे आहेत ते त्या वाळूमध्ये जर तापत्या घातले ना तर ते फुटाणे त्याचे बनतात आणि ते खाण्यासोबत चांगले होतात. हे वरच्या सूत्राला हे उदाहरण दिलेलं आहे. तसा परमेश्वर काय करतात तर जीवाशी शब्द देती म्हणजे अपरोक्ष देती सामान्य ज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर द्राष्टांतिक 3-4 ओळींचं त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे अवतारी पुरुषसुद्धा अपरोक्ष पुरुषापासून अवतारी पुरुषापासून सर्वमान्य ज्ञान विशेष ज्ञान मिळाल्यामुळं मनुष्य चांगल्या योग्यतेचा बनतो. म्हणजे अनेक प्रकारचे कर्म करून जीव कठीण झालेला असतो तेव्हा त्यातील दोष कमी होतात तेव्हा ज्ञानप्राप्तीसाठी तो सक्षम बनतो. म्हणजे खरोखर या अंगानं एक वेगळा विचार इथं स्पष्ट झालेला आहे. म्हणजे फुटाणेकाराचा हा दृष्टांत त्याचा भावार्थ काय सांगता येईल तर चक्रधर स्वामींनी खडकुली इथं भक्तजनांना निमित्त करून हा दृष्टांत सांगितलेला आहे. या फुटाणेकाराच्या दृष्टांतातून त्या काळातही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले जात होते हे दर्शनीस येतं. म्हणजे व्यावसायिक दृष्टांत व्यवसाय करण्याच्या बाबतीतले हे दृष्टांत एकंदरीत आहेत. म्हणजे ते केले जात होते. त्या व्यवसायाचं अचूक प्रबोधन तिथं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि योग्य ज्ञान तेव्हा त्या शब्दाने होतं या ठिकाणी. आणि ते योग्य ज्ञान जर झालं तर अज्ञान दूर होत असतं. हे मात्र विसरून चालणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे सगळे एक वेगळ्या दृष्टांत आहेत. आता व्यवसायाच्या फुटाणेकाराचा जसा आहे तसाच गुळहारियाचा दृष्टांत आहे. 28वा दृष्टांत आहे म्हणजे गुळहारियाचा दृष्टांत. या दृष्टांतात काय दिसतं आपल्याला तर दोष निवारण झाल्याशिवाय मनुष्य चांगल्या योग्यतेचा होत नाही. प्रत्येक माणसाच्या अंगात दोष काहीतरी असतो आणि त्या दोषाचं ज्यावेळेला निराकरण होतं त्यावेळेला मनुष्य चांगल्या योग्यतेचा त्याशिवाय बनत नाही आणि तो बनत असतो. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्यासाठी दृष्टांत त्यांनी दिलेला आहे की कोणी एक गूळ तयार करणारा असतो आणि तो गूळ तयार करणारा काय करतो तर तो गुळव्या असतो ना गुळाळावर तर तो सर्वप्रथम उसाचा रस काढतो नंतर काहिलीत घालतो. काहिलीच्या बुडाला अग्नी दिला जातो आणि मग या ठिकाणी चारीने रसातील मळी त्याच्यावर येणारी जी आहे तो काढतो. नंतर दुसऱ्या भांड्यात घालतो. मग तो उसाचा रस घट्ट होऊन त्याचे गुळ तयार होते. म्हणजे तो हलवला जातो उकळला जातो आणि मग त्याचा आटीवपणा त्याला येतो आणि मग तो एका ओप्यात ओतून त्याला हलवल्यानंतर तो थंड जसा होईल तसा त्याचं गुळात रूपांतर एकंदरीत होत असतं. म्हणजे घट्ट गुळ मग हातात घेऊन दुसऱ्या ठिकाणी नेण्यास तो तयार होतो. म्हणजे अशा पद्धतीचं एक चित्रण आहे. म्हणजे हे व्यावसायिक दृष्टांत कसे आहेत बघा. म्हणजे त्या काळातसुद्धा यादव काळातसुद्धा फुटाणे बनवणारा गुळ करणारा ची पद्धत त्या काळात होती. त्याच्यावर या उदाहरणाच्यावर त्यांनी द्राष्टांतिक दिले केशोबासांनी आणि त्या द्राष्टांतिकामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की काय सांगितलं आहे त्याप्रमाणे परमेश्वर मनुष्यात असणारी वाईट कर्मे करून त्याला योग्य तेच करतात. त्याच्यातली वाईट कर्म जी आहेत ती काढून टाकली जातात
आणि त्याला योग्य प्रकारचं ज्ञान जे आहे देण्याचा प्रयत्न ही सगळी माणसं एकंदरीत करत असतात. आणि म्हणून जीवनाचा एक स्वतंत्र भाग, जीवनाची एक स्वतंत्र विचारशीलता याच्यातून कुठंतरी स्पष्ट झालेली आहे आणि त्याला एक वेगळेपण प्राप्त झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. वास्तविकरित्या या हा जो दृष्टांत आहे गुळहरियाचा, त्याच्या भावार्थ काय सांगता येईल तर चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत कुठं सांगितला हे सुद्धा तिथं दिलेला आहे. म्हणजे त्याचा भावार्थ सांगताना तो बेलापूरला तो दृष्टांत सांगितलेला आहे. नागदेवाचार्यांना निमित्त करून तो सांगितलेला आहे. म्हणजे गूळ तयार होताना अनेक कृती कराव्या लागतात. त्याप्रमाणे ज्ञान घेत असताना कठीण परिश्रमातून विद्यार्थ्यांना साधकांना जावं लागतं आणि आपले दोष बाहेर काढून जसा गुळहरी त्या मळीतला किंवा रसातला मळीवजा म्हणजे टाकाऊ पदार्थ जसा बाजूला काढून स्वच्छ असा गूळ तयार करण्याचं काम, जसं कौशल्य त्या गूळ तयार करणाऱ्या त्या गुळहरीकडं म्हणजे गुळव्याकडं जसं असतं, तोच गूळ बनवतो जसा तसा या ठिकाणीचा विचार एकंदरीत स्पष्ट होतोय. म्हणजे काय सुंदर आहे की माणसाच्या अंगातल्या सुद्धा काही दोष काढून परमेश्वर त्याचं माणसात रूपांतर करण्याचा प्रयत्न ज्यावेळा करतात त्यावेळेला त्याला एक वेगळी किनारशीलता येते, याचंही चित्रण एकंदरीत आहे. त्यानंतर हिरेखानियाचा दृष्टांत आहे आणि हिरेखानियाचा दृष्टांत काय सांगतो तर त्याने सूत्र त्याचं आहे, ओखटे करिताता कहनी गोमटया ते न पवे गोमटे करितासा. म्हणजे प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी सांगितले वाईट प्रवृत्ती असल्यास चांगले प्राप्त होत नाही आणि चांगले करणाऱ्यास वाईट तो प्राप्त होत नाही. म्हणजे वाईट प्रवृत्ती ज्यावेळी असते त्याच्याशिवाय चांगलं प्राप्त होतच नाही आणि चांगलं करणाऱ्याच्या वाईटही प्राप्त होत नाही. आणि अशा वेळेला त्याच्यावरचा दृष्टांत फार सुंदररित्या त्याने एकंदरीत दिलेला आहे. आणि तो दृष्टांत काय सांगतात म्हणजे काय सांगतात त्या दृष्टांत तर त्या दृष्टांतामध्ये त्याने एकंदरीत सांगितलेलं आहे, काही लोक हिऱ्याची खाण खोदत असतात आणि खोदता खोदता ते खांब ठेवतात, त्यानंतर खचल्या ठिकाणी टेकू लावतात. एखाद्याला षटकोनी हिरा सापडतो, कुणाला हिरकणी सापडते, काही जण रिकाम्या हाताने जातात, परत येतात, कोणी दरड कोसळून गतप्राण होतात. म्हणजे हिऱ्याच्या खाणी सापडण्यासाठी जे ते सातत्यानं जसं प्रयत्न करतात तसं द्राष्टांतिक त्याच्यावरचं आहे, परमेश्वरू सांधी नानी आता एकमोक्ष होय तया विद्य. म्हणजे त्याने सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे ते असं म्हणतात की परमेश्वर हे त्याच्या कर्मानुसार त्याला फळ देत असतो. एकाच वाक्यात त्याचं द्राष्टांतिक आहे. काय द्राष्टांतिक आहे एकाच वाक्यात? काय सांगितलेलं आहे, वाईट प्रवृत्ती असणाऱ्याला चांगलं कधी होत नाही आणि चांगलं करणाऱ्याला वाईट तो प्राप्त होत नाही. चांगलं जो करतो त्याला वाईट तो त्याच्या वाट्याला येतच नाही. तसं परमेश्वर सुद्धा त्याच्यावर द्राष्टांतिक सांगितलेलं आहे की जो योग्य प्रकारे जो जगतो त्यालाच सहाय्य करतो, बाकी त्याला तो या ठिकाणी सहाय्य करत नाही आहे. दुष्ट लोकांच्या पाठीशी कधीही तो उभा राहत नाही हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्याच्यावरचं निष्कर्ष हा केशोबासानी त्या टप्प्यात लगेच त्यांनी दिलेला आहे. त्याचा भावार्थ जर बघितला तर चक्रधर स्वामी यांनी नेवासा इथं भटोबासाचं निमित्त करून हा सांगितलेला आहे. भटोबास म्हणजे नागदेवाचार्य. म्हणजे चक्रधर स्वामींच्या नंतर ज्यांच्याकडं महानुभाव संप्रदायाची धुर आलेली आहे ते नागदेवाचार्य आणि त्या नागदेवाचार्यांच्या सहकार्यानंच किंवा त्यांच्या सांगण्यावरूनच महानुभाव पंथामध्ये लेखन झालेलं आहे आणि ते साहित्य म्हणून विचारात घेतलं गेलेलं आहे. तर प्रत्येक जीव हा अविद्येने ग्रासलेला असतो आणि त्यामुळं स्वतः काही जणू शक्य नाही, त्याला योग्य ज्ञान करू दिले जातं, तोच खरा या ठिकाणी जाणकार होतो. हिरा जसा मौल्यवान आहे सर्वांना माहीत आहे, पण सर्वांनाच तो मिळतो का? नाही. त्यासाठी जितकं प्रयत्न जो करतो त्याला तो मिळतो. हिऱ्याखाण्याच्या दृष्टांतामध्ये कोण ज्ञानी कोण साधक या यथाशक्ती ज्ञान मिळवतात, हे द्वेष करतात, ते स्वतःच्या हातात दुःख ओढवून घेतात म्हणजे वगैरे हे सांगण्याचा प्रयत्न एकंदरीत केलेला आहे. तर हे व्यावसायिक दृष्टांत आहे आणि त्याच्यातनं बोध केलेला आहे. पुढचा शेवटचा हे व्यावसायिक दृष्टांत म्हणजे दृष्टांत काय सांगितलेलं आहे, वेबांचा असं त्यात आहे. आणि ह्या दृष्टांतामध्ये साधारणपणे काय सांगितलं गेलेलं आहे तर ते असं म्हणतात की ईश्वरी जीव निळळ होती, जीव स्वार्थपर, अध्यात्माविषयी जीव आस्था रहित असतात, जीवांना प्रपंचाची आस्था अधिक असते. काय म्हणते बघा,
म्हणजे अध्यात्माविषयी जीव आस्थारित असतोच. कुठलाही जीव अध्यात्माकडं आकृष्ट होतो आणि त्याला प्रपंचाची आस्था अधिक असते जीवाला, पण प्रत्यक्ष परमार्थाविषयी आस्था नसते. याचं कारण मनुष्य हा स्वार्थहीन आहे, म्हणजे स्वार्थपरायण आहे. स्वार्थी माणूस हा कधीही या ठिकाणी परमेश्वराच्याकडं नाव काढत नाही. पण जीवाला परमेश्वराकडे ओढ असते हे पटवून देण्यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे कोणी एक साळी म्हणजे विणकर, बघा व्यावसायिक दृष्टांत आहेत. बाजारात वेण घ्यायला जातो, बाजारची वेळ नाही म्हणून एक वृक्षाखाली तो निसतो. पाहतो तर त्याला सरळ फांदी दिसते. तो मनात विचार करतो, याचं वेण होईल. तितक्याच झाडाची फांदी खाली पडते. ती वेण खांद्यावर घेतो आणि जायला निघतो. तेव्हा वृक्ष त्याच्याशी बोलू लागतो, अरे मी कल्पवृक्ष आहे, तुला प्रसन्न झालो आहे, काय पाहिजे ते सांग. त्यावर तर साळी म्हणतो, देणार असशील तर फक्त एक दे, वेण दे. त्याला तेवढीच अपेक्षा असते, वेव दे. आणि तसं या ठिकाणी परमेश्वर प्रसन्न झालेला असतो. तो अवतारी प्रसन्नता झाल्यावर मग काय मागावं हे माणसालाच कळालं पाहिजे. माणसं नको त्या वेळेला चुकीचं मागतात, असा त्याचा भावार्थ एकंदरीत ह्याच्यातून स्पष्ट होत राहतो. आणि म्हणून ह्याचा भावार्थ काय तर चक्रधर स्वामींनी कनाशीत ब्राह्मणाला निमित्त करून हा दृष्टांत सांगितला आहे. व्यवसायाच्या दृष्टांतातून आपण मागत आलेलं योग्य आहे का अयोग्य आहे हे त्याच्याप्रमाणे जीवाला कळत राहिलं पाहिजे, हाचा विचार एकंदरीत आहे. आणि म्हणून त्याचा आपल्या जीवाला काय उपयोग होणार आहे याचा सदोदितपणे विचार करून योग्य अशीच गोष्ट मागावी. आणि म्हणून आपल्याला माणसाच्या मनाकडं ज्ञान असणं, त्याला शहाणपण असणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं विचार करून काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न फार चांगल्या पद्धतीने झाला आहे. व्यावसायिक दृष्टांतामध्ये फुटाणेकाराचा, फुटाणे बनवणाऱ्याचा, गूळ करणाऱ्याचा, हिरे खाणीमध्ये काम करणाऱ्याचा आणि वेबांचा म्हणजे प्रत्यक्ष विणकराचा दृष्टांत जो आहे तो इथं दिलेले आहेत. आणि हे सगळी व्यवसाय करणारी माणसं आहेत आणि त्याच्यातून बोध देऊन त्याच्यातनं पारमार्थिक निष्कर्ष स्पष्ट करण्याचा प्रयत्न फार चांगल्या पद्धतीनं केशवभासांनी इथं केलेला आहे. वास्तविकरित्या हे सूत्र आणि दृष्टांत चक्रधरांच्या स्तोंटी लीळाचरित्रामध्ये आहे तसं आहे. त्याच लीळाचरित्रामधले सूत्र आणि दृष्टांत आहे तसेच केशवभासांनी घेतले आणि त्याच्यावर पारमार्थिक निष्कर्ष दिला. आणि स्वतंत्ररित्या हे दृष्टांत वाचण्यासाठी ग्रंथ तयार झालेले आहेत. म्हणजे ग्रंथ तयार झाला आणि त्याला एक वेगळेपण प्राप्त कुठंतरी झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर मित्रहो, फार चांगल्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी या तासाला प्रतिसाद देत आहात. वेगवेगळ्या विषयावरती विभागणी करून हे दृष्टांत पाठातले जे दृष्टांत आहेत ते इथं स्पष्ट झालेले आहेत. म्हणजे तसं आहे, म्हणजे सांस्कृतिक स्पष्ट होणारे, व्यावसायिक स्पष्ट होणारे, आता कृषी जीवन स्पष्ट होणारे, त्यानंतर हे सांगलं आहे की वाङ्मयीन, त्यानंतर वेगवेगळ्या अंगानं त्याचं विवेचन स्पष्ट करण्याचा प्रयत्न फार सुंदररित्या आपण 30 दृष्टांत जवळजवळ बघितलेले आहे. त्याचं सूत्रही बघितलं आहे, त्याचं दृष्टांतही बघितलं आहे आणि त्याच्यावरती पारमार्थिक निष्कर्षही आपण जाणून घेतलेला आहे. आणि त्यामुळं त्याला एक वेगळी अनुकरणशीलता निश्चितपणे आलेली आहे. आता कृषी जीवनावरचे काही दृष्टांत आहेत, त्यानंतर आरोग्य आणि शिक्षण याच्यावरती दृष्टांत आहेत, त्यानंतर आपल्याला जर बघितलं तर प्रादेशिक दृष्टांत आहेत. असं 39 दृष्टांत तुम्हाला एकंदरीत बघावयाचे आहेत आणि त्याला एक वेगळी जाणीव जी आहे ती निश्चितपणे आपल्याला करून घ्यावयाची आहे. तर मित्रहो, मानवी जीवनाचा इतिहास जर आपण शोधला, माणसाचं जगणं जर शोधलं तर ते कुठंतरी अध्यात्माशी जुळणार आहे, अध्यात्माशी नातं जोडणार आहे. मनाचं एक अस्तित्व जे आहे ते कुठंतरी एका चांगल्या गोष्टीचं स्वीकार करणार आहे. आणि अशा वेळेला आपण ज्या वेळेला BA भाग 3चा अभ्यास करतो आहे त्यावेळेला याच्यातलं मध्ययुगीन साहित्यातलं एक पुस्तक तुम्हाला या ठिकाणी या पेपर क्रमांक 11साठी आहे. आणि लीळाचरित्र ग्रंथातल्या एकत्रित केलेल्या लीळा किंवा त्याच्यातले दृष्टांत की ज्या लीळेमध्ये दृष्टांत आहे त्या दृष्टांताचा आहे तसा वापर इथं करून या ठिकाणी निवडक पुस्तक दृष्टांत पाठ नावाचं, कारण मुळात दृष्टांत पाठ हा 114 दृष्टांताचा ग्रंथच आहे, पण तो महानुभाव संप्रदायातल्या त्यावेळची भाषेचा आहे. त्याच्यात सूत्र, दृष्टांत आणि द्राष्टांतिक अशीच रचना आहे. आता इथं या पुस्तकामध्ये पूर्णपणे त्यावेळेचा सूत्राचा पण मराठी अर्थ, मराठी म्हणजे आत्ताच्या समजण्यासारखा आत्ताच्या रचनेतला अर्थ, दृष्टांतसुद्धा
त्यावेळचा कळतो, पण तरीसुद्धा आणखी त्या मराठीमध्ये शुद्ध त्या दृष्टांताचा आशय, त्याच्यावर दिलेलं द्राष्टांतिक त्यावेळेचंच यादवकालीन होतं की त्याचाही भाग इथं त्यांनी एकंदरीत दिलेला आहे आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची जाणीव कुठंतरी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून दृष्टांतपाठ ग्रंथ फार चांगल्या पद्धतीनं तुम्ही अभ्यासत आहात, समजून घेत आहात. पुढच्या 1-2 तासाला ही पुस्तके संपेल, त्याच्यातल्यावरचं चर्चाही आपण एकंदरीत करता येईल आणि त्यानंतर या ठिकाणी पुढचा तास पेपर जो आहे तो आपल्याला शोधता येईल. तर मित्रहो, एक वेगळी विचारशीलता, वेगळी जाणीव या निमित्ताने या पेपरला वाङ्मय प्रवाहाचं अध्ययन पेपर नंबर 11 इथं आपल्याला वाचायला किंवा अभ्यासाला मिळते आहे, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून मराठी विषयाचा अभ्यास करताना संपूर्ण वर्षामध्ये भाषेचा अभ्यास कशा पद्धतीनं होतो आहे, हे नेमलेल्या पुस्तकाचा अभ्यास कशा पद्धतीनं जाणवतो आहे, याचा स्वीकार करून आपण पुढे जायचं आहे. धन्यवाद.